महागाईच्या भडक्याने सर्वसामान्य होरपळले. धुळ्यात रस्त्यावर चुली पेटवून वंचित बहुजन आघाडीचे आक्रमक आंदोलन. वाढती महागाई आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या निर्माण झालेल्या कृत्रिम टंचाईच्या निषेधार्थ धुळे शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर चुली पेटवून आणि पकोडे तळून केंद्र सरकारच्या धोरणांचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार पुकारण्यात आलेल्या या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून धुळ्यात हे पाऊल उचलण्यात आले. मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्यांना महागाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून 700 ते 800 रुपयांना मिळणारा गॅस आज 1200 ते 1500 रुपयांच्या घरात गेला आहे. त्यातच सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने माता भगिनींचे आणि गृहिणींचे मोठे हाल होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करत व्यवस्थेचा पंचनामा केला. याप्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली व देशात महागाई आणि अत्याचाराने हाहाकार माजवला असल्याचा आरोप केला. पूर्वीप्रमाणेच मोबाईल किंवा व्हॉट्सॲपवरून बुकिंग केल्यावर तात्काळ गॅस सिलेंडर घरपोच मिळावे आणि गॅसचे वाढलेले दर त्वरित कमी करावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. प्रशासनाने या रास्त मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास आगामी काळात संपूर्ण राज्यभर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा सज्जड इशाराही देण्यात आला. या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बापूसाहेब रविकांत वाघमारे, उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार, जिल्हा संघटक आकाश बागुल, शंकरअण्णा खरात, इक्बाल तेली, किरण मोरे, दिलीप बोरसे यांच्यासह महिला आघाडीच्या वंदनाताई बागुल, संगीताताई अहिरे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. गेल्या बऱ्याच दिवसापासून आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात सिलेंडरची टंचाई झालेली आहे आणि या टंचाईमुळे इथला सर्वसामान्य नागरिक हा हैराण झाला आहे. एक दोन महिन्यापासून नंबर लावून देखील सिलेंडर मिळत नाही. अशा प्रकारे या देशात हाहाकार माजलेला आहे. परंतु देशाच्या पंतप्रधान जे आहेत मोदी यांचं कुठेही लक्ष नाही. यासाठी संपूर्ण देशातून फक्त वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं आहे. आता राज्यव्यापी आंदोलनाला धुळे जिल्ह्यातून आम्ही चुलीवर स्वयंपाक सिलेंडर नसल्यामुळे इथल्या माता भगिनींचा हाल होत आहे, म्हणून चुलीवर स्वयंपाक करून आम्ही हे आंदोलन सादर करत आहोत. तरी आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर हे सिलेंडर वेळेवर कसं मिळेल, पूर्वी जसं मोबाईलवर लगेच व्हॉट्सअपवर टाकून लगेच मिळायचं ते लगेच मिळायला पाहिजे. यासाठी लवकरात लवकर सिलेंडर मिळावं ही आमच्या पक्षातर्फे आमची मागणी आहे. या आंदोलनासाठी विशेष म्हणून इथं उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष बापूसाहेब रविकांत वाघ, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार, तसेच या कार्यक्रमाचे ज्यांनी मोठं सहकार्य मोलाचं हे केलंय आमचे शंकरअण्णा खरात, जिल्हा संघटक आकाश भाऊ बागुल, तसेच इक्बाल तेली, किरण मोरे पैलवान, तर दिलीप बोरसे, वंदनाताई, ज्या महत्वाच्या आमच्या महिला आहेत ज्यांनी आता इथं चुलीवर सर्व भजी वगैरे काढून आम्हाला सगळ्यांना हे केलं, त्या आमच्या वंदनाताई बागुल, नंतर संगीताताई आहिरे या देखील आहेत. आणि या प्रकारे आम्ही जर लवकरात लवकर सिलेंडर मिळाले नाहीत तर यापुढे हे आंदोलन अजून तीव्र होईल. याची दखल प्रशासनाने घ्यावी असं आम्ही जाहीर करतो. मी वंदना आनंदराव बागुल, आरपीआय कार्यकर्ता, जे नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं महिलांना की तुम्हाला 800 दिन येतील, तुम्हाला चुलीवर कधीच स्वयंपाक करायचा नाही बा असं म्हणून आश्वासन दिलं होतं. पण जे 4-5 वर्ष त्यांनी ते पूर्ण केलं, परंतु युद्धाच्या याच्यामध्ये ना युद्धामुळे त्यांनी आम्हाला म्हणजे गॅस पासून तर डायरेक्ट चुलीवर आणून ठेवलंय. आणि गॅस हे तर 2-2-1.5 महिने नंबर लावून सुद्धा मिळत नाही. आणि ब्लॅक मध्ये 2000 मध्ये सिलेंडर देतात. उद्योग व्यवसायवाल्यांना फटक्यात सिलेंडर देत आहे, पण महिला जाऊन तिथे भांडणी करतात तरी महिलांना घरगुती सिलेंडर दिले जात नाही. हा काय प्रकार आहे असा? मोदी साहेब म्हणतात की सगळं विकसित आहे, सगळं विकसित नसून सगळं अविकसित आहे आणि महिलांना जास्त प्रॉब्लेम येत आहे. महिलांवर अन्याय अत्याचार सगळं काय होत आहे. पण नरेंद्र साहेब काही आमच्याकडे लक्ष देत नाही. फक्त म्हणतात लाडकी बहीण, लाडकी बहीणला 1,500 देतात, पण त्या 1,500च्या मागे
1.5 कोटी रुपये ते सगळे महागाईचे याच्याने भस्म करतात. याला आपण काय समजायचं? कोणतं सरकार? आता आमची मागणी असं आहे की हे सिलेंडर जसं दर महिन्याला व्हायचं तसं प्रत्येक घरोघरी ते सिलेंडर जायला पाहिजे. कारण सगळ्या महिला कंटाळलेल्या आहेत. कारण चुलीवर अक्षरशः स्वयंपाक करताय, डोळे जात आहे, डोळे दुखताय. म्हणजे हा नवीन डोळ्यांचा आजार आणण्यासाठी यांनी केलंय का? सगळ्या महिला कंटाळून गेल्या आहेत. त्याच्यासाठी हे आंदोलन आम्ही केलंय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. जय भीम.